नमस्कार, मी सुवर्णा जोशी। या बुलेटिनमध्ये आज आपण अशा काही घटना बघणार आहोत ज्या गुन्हेगारी पद्धतीच्या आहेत, जी दुष्कृत्य आज दिवसभरात घडलेली आहेत, ज्यांनी नात्याला काळीमा फासला, ज्यांनी महाराष्ट्र हादरवून सोडला। आज अशा सगळ्या घटनांमुळे समाज सुन्न झालेला आहे। बातमी सुरुवातीला नाशिकमध्ये आईने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे। नेमकी काय घटना घडली आहे बघूयात। बेडरूमची कडी लावून आधी मुलाला संपवलं, नंतर स्वतःही गळफास लावून घेतला। नाशिकमधील धक्कादायक घटना। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील ही साई सिद्धी अपार्टमेंट। या सोसायटीत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। इथे राहणाऱ्या पाठक कुटुंबियांमधल्या रिधान या चिमुकल्याची हत्या करण्यात आली आणि ही हत्या आईनं केली असून तिनं ही हत्येनंतर गळफास घेतलाय। एक साई सिद्धी म्हणून बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावर शिखा पाठक नावाची एक महिलेने 4थ्या मजल्यावरती तिच्या बेडरूममध्ये तिचे आईवडील घरात असताना गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। साई सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय शिखा पाठक आणि त्यांचा 3.5 वर्षांचा चिमुकला रिधान पाठक याचा मृतदेह आढळून आला। दरम्यान मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। मुलगी बराच वेळ झाला दरवाजा का उघडत नाही म्हणून वडिलांना तिच्या काहीतरी संशय वाटला, म्हणून त्यांनी आपल्या जावयाला बोलून घेतलं। दोघांनी मिळून दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ती जी शिखा आहे ती गळफास घेतलेल्या अवस्थेत होती व तिचं बाळ जे आहे ते बाजूला 3.5 वर्षाचा जो मुलगा आहे तो मृत अवस्थेत आढळून आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखानं सोमवारी त्यांच्या राहत्या घरात रिधानची हत्या केली। रिधानच्या हत्येनंतर शिखानं गळफास घेतला। दरम्यान आत्महत्येपूर्वी रिधानचा उशीनं गळा दाबल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तवला। आईला मुलाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र मुलगा अभ्यास करत नसल्याचा आईला राग होता। कधी कधी बोलायचा मुलगा, कधी कधी तो मोबाईलवर अभ्यास करत नाही, काही नाही। इच्छा म्हणजे असं एक चर्चेतून ऐकायला आलं आणि कधी कधी सागर बोलायचं आम्हाला, मग त्या टेन्शनमधून असं काही झालं असेल तर सांगता येत नाही। शिखा आणि रिधानच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे। या सुसाईड नोटमध्ये शिखा लिहिते, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये। आई वडिलांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा असणं त्यात गैर काहीच नाही, पण त्या अपेक्षांच्या मोहापायी स्वतःला आणि आपल्या पाल्यांना त्रास होईल असं काही करू नका। लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर नवी मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीनं आईची हत्या केली आहे। या हत्येचं कारण तुम्ही ऐकाल तर नक्कीच तुम्हाला धक्का बसेल। काय आहे कारण हत्येचं बघूयात। राग आला, आईचा गळा आवळला। अल्पवयीन मुलीचं धक्कादायक कृत्य। मुलगी आईच्या जीवावर का उठली? अल्पवयीन मुलीनं आपल्या आईचीच हत्या केली आहे। कराटेच्या बेल्टनं आईचा 15 वर्षाच्या मुलीनं गळा आवळला, त्यामुळे जागीच आईनं जगाचा निरोप घेतला। नवी मुंबईतल्या याच सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय। घटनास्थळावरच आम्हाला संशय आलेला होता। पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स उपलब्ध झाल्यानंतर त्यातले कारण स्पष्ट झालं आणि केवळ अभ्यास वारंवार करावा म्हणून आई रागवते या वादामधून हा खून मुलीकडनं झालेला आहे। अत्यंत वाईट घटना आहे। मुलीनं आईची हत्या का केली याचं कारण ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। मुलगी अभ्यासात हुशार आहे, त्यामुळे मुलीनं अभ्यास करून डॉक्टर व्हावं यासाठी आई मुलीकडे अभ्यास करण्याकरता आग्रह करत होती। सीईटी परीक्षेत मुलीला चांगले मार्क मिळावेत यासाठी आई सतत मुलीला अभ्यास कर सांगायची आणि यामुळेच त्यांच्यात भांडणं होत होती। 30 जुलैच्या दिवशी आई आणि मुलीत काय झालं हेही ऐका। अल्पवयीन विधी संघर्षित मुलगी आहे। तिचं करिअर व्हावं असं तिच्या आईची इच्छा होती आणि ती डॉक्टर्स व्हावी अशी तिची इच्छा होती। त्याप्रमाणे तिला
नीटचा क्लासही त्यांनी लावलेला होता. परंतु वारंवार अभ्यास करायचं प्रेशर आई करते आणि याच्यामधून त्यांची मधून भांडणं होत होती आणि या भांडणाचाच परिपाक म्हणून 30 तारखेला त्या दोघींमध्ये वादावादी झाली आणि त्याच्यामध्ये ही मुलगीनं थोडा कराटेचा कोर्स पण केलेला होता. त्याच्यामध्ये भांडणं झाल्यामुळं तिला खाली ढकललं आणि खाली पडल्यानंतर जवळच असलेल्या कराटेच्या बेल्टनं तिच्या गळा आवळून तिला जीवेठार मारलेला आहे. हत्येपूर्वी आई आणि मुलीचं कडाक्याचं भांडण झालं होतं. आईनं मुलीची समजूत काढून तिला घरी आणलं. मात्र दोघांमधील वैर काही संपलं नाही. आईचा मुलीवर अभ्यासाचा दबाव अखेर आईच्या जीवावर बेतला. त्यामुळे पालकांनी आपली इच्छा मुलांवर इतकी लादू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. हे जनरेशन गॅपचा पण आपण विचार केला पाहिजे. मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये आपण सतर्क असताना त्यांचे स्वतःचंही काय आवड आहे, त्यांची कॅपॅसिटी किती आहे याचाही विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांचं भावविश्व आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्याशी या डिजिटलच्या काळामध्ये आपण त्यांच्याशी थोडेसे मैत्रीपूर्व संबंध ठेवून त्यांच्या कलानं घेऊन त्यांचं करिअर घडवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मुलीला 10वीत 92% गुण आहेत. त्यामुळे पालकांनी आपली इच्छा मुलीवर लादली आणि तिथेच घात झाला. त्यामुळे पालकांनो, आपली इच्छा मुलांवर लादू नका, हेच या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. मनसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुवर्णा बोबडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत. डॉक्टर सुवर्णा, या 2 घटना आणि या व्यतिरिक्त सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या शहरांमध्ये ऐकायला मिळाल्यात की खरोखर मन सुन्न झालंय. या आधी सुद्धा अशा घटना, सुवर्णाजी आवाज येतोय? हो, येतोय. या आधी सुद्धा अशा घटना घडत होत्या सुवर्णाजी, पण या 15 महिन्यांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अधिक तीव्रतेने हे जाणवतंय की आपला रागावर कंट्रोल उरलेला नाही, आपल्या समोर कोण याचं भान आपल्याला राहत नाही आणि अशा घटना घडतायत. अगदी येस. इथे आपण एक लक्षात घ्यायला हवं की आपण जेव्हा घटना घडते आणि काहीतरी त्याचे परिणाम आपल्याला दिसतात तेव्हा आपण सगळे चमकून उठतो. पण त्याच्या आधी ती व्यक्ती खूप सारे सिग्नल्स देत असते. आपल्याकडे समाजामध्ये मानसिक आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलण्याची खूप गरज आहे. जेव्हा आपण ते काहीतरी बिहेवियर घडतं किंवा काहीतरी मोठं त्याच्यातनं एक आउटपुट येतं तेव्हा आपण सगळेजण जागे होतो. पण खूपदा असं होतं की ह्याच्या मागचं कारण हे खूप क्रॉनिक डिप्रेशन किंवा क्रॉनिक इमोशनल इरेग्युलेशन हे असतं आणि दिस गोज अनडायग्नोज्ड. कारण आपल्याकडे भावनिक साक्षरता खूप कमी पडते. आपण भावनिकरित्या साक्षर होण्याची खूप गरज आहे. अगदी मानसिक आरोग्याचे धडे आपल्याला अगदी यायलाच पाहिजेत असं नाही, पण समोरची व्यक्ती, आपली बायको असेल, मूल असेल किंवा अगदी घरात काम करणारी व्यक्ती जरी असेल तरी जेव्हा ते डिस्टर्ब्ड आहेत असं दिसतं आपल्याला, खूप दिवस असं दिसत असतं की त्यांच्या चेहऱ्यावरनं, वर्तनामधनं त्यांच्या कामावर परिणाम झालेला असतो. पण आपल्याला असं काय वाटतं की हा ठीक आहे, होऊन जाईल, शी विल मॅनेज किंवा ही विल मॅनेज. तर असं नसतं की जसं एखाद्या शारीरिक आजाराचे सिम्पटम असतात, पोटदुखी आहे किंवा तुमचं उलट्या होणं असतं, डोकं दुखणं असतं आणि वी डोंट निग्लेक्ट इट. तसंच त्याच प्रकारे जेव्हा माणूस नीट रेग्युलेटेड इमोशन दाखवत नाहीये, बोलताना सतत त्याच्या बोलण्यामध्ये उल्लेख कुठल्या तरी निगेटिव्ह गोष्टींचा येतोय किंवा एखाद्या गोष्टीला अति महत्व देऊन त्याच्यावरनं त्याचा ताल जातोय, जेव्हा हे जे सगळे तुमच्या समोर असणारे जे सिम्पटम्स आहेत ते मानसिक अनारोग्याचे सिम्पटम्स आहेत. सो आपण जसं फिजिकल आजाराच्या सिम्पटमला ताबडतोब डॉक्टरकडे पळतो, कोणी शिंकलं की आपण घरातल्याला लगेच कोविड झालाय का, अमकं झालंय का, काढा देते, अशा प्रकारे आपण बघतो. पण तेच जर कोणी 4 दिवस तुमच्याशी घरातली व्यक्ती बोलली नाही किंवा एखाद्या व्यक्तीकडे आता आपण बघतोय जेवण जात नाहीये किंवा सारखं एकटं राहतेय, तर आपण त्याच्याकडे खूप सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आणि हे वारंवार झालेलं जे दुर्लक्ष असतं ते मग त्याचं आउटपुट असं आपल्या समोर येतं. घटना निश्चितच खूप अनफॉर्च्युनेट आहे, पण कुठेतरी आपण त्याची जबाबदारी घेऊन आपण भावनिकरित्या साक्षर होऊन त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. बघण्याची. डॉक्टर सुवर्णा, नाशिक मधली जी घटना आहे ती तर
अधिक वेदनादायी आहे. 3.5 वर्षांचं अवघं मूल ते ऑनलाईन शिक्षण घेत नाही किंवा मोबाईल समोर अभ्यासाला बसत नाही. आता ते 3.5 वर्षाचं मूल अभ्यास ते काय करणार किंवा ते एकाग्र होऊन काही सलग तास किंवा मिनिटं कसं बसणार. तर हे सगळं निमित्त ठरलं. पण जसं तुम्ही म्हणता की काही कारणं वेगळी घडलेली असणार त्या मातेबरोबर. अगदी इथे ना कुठेतरी आपण घटना म्हणजे मूल त्या ऑनलाईन शिक्षण घेत नाहीये किंवा ऑनलाईन शाळेसमोर बसत नाहीये या घटनेमुळे आपल्याला नेहमी वाटत असतं की आईला राग येतोय किंवा आई वडील काळजीत आहेत. पण घटना कुठलीच आपल्याला कुठली भावना देत नसते. त्या घटनेकडे बघण्याचे जे आपले दृष्टिकोन आहेत ना ते फार महत्वाचे असतात. आता जर आपण पाहिलं की 3 वर्षाचं मूल आणि त्याचं शिक्षण, ओके, ही घटना किंवा ह्या गोष्टीकडे जर तुम्ही पाहिलं तर ह्या गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत जे त्या मातेने घेतले की हे म्हणजे फारच भयानक आहे, मग पुढे जाऊन कसं होणार. सो हे तिचे विचार तिचे दृष्टिकोन जे आहेत त्याच्याबद्दलची जागरूकता. त्यामुळे मला असं वाटतं की समुपदेशन किंवा शाळा ह्यांनी सुद्धा या प्रत्येक शाळेनी एक समुपदेशक नेमण्याची फार गरज आहे की त्या समुपदेशनामध्ये नुसतं स्टुडंट्स आणि टीचर्स यांचं समुपदेशन न घडता आपण 3 लेव्हलवरती हे काम केलं पाहिजे. म्हणजे पालक, शिक्षक आणि स्टुडंट या तिन्ही लेव्हलवरती जेव्हा आपण काम करतो आणि जेव्हा पालकांना सुद्धा मूल अभ्यास करत नाहीये तर त्याच्याकडे कसं बघा किंवा शिक्षकांना जरी सांगितलं की पालकांशी संवाद साधताना कसा साधा किंवा मुलांशी संवाद साधताना कसा साधा तर ह्याचा आपल्याला जास्त उपयोग होईल. इकडे आपण ना कुठली घटना खरंच जीवाला धोका देणारी आहे आणि कुठली घटना ही फक्त सायकोसोशल आहे की मुलाचा अभ्यास की काही बायोलॉजिकल चॅलेंज नाही जो जीवन मरणाचा प्रश्न नाहीये. सो आपण कोविडकडेही तसंच बघतोय की माझा जीव जाऊ शकतो आणि मुलाच्या शिक्षणाकडेही तसंच बघतोय. तर मला असं वाटतं की इथे सामाजिक लेव्हलवरती अवेअरनेस क्रिएट करण्याची खूप जास्त गरज आहे आणि पालकांनी आपल्या मुलांकडनं अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. अपेक्षा कुठल्या वयाच्या मुलाकडनं किती ठेवायच्या याचं काहीतरी मापदंड आणि जर नसेल समजत पालकांना तर ते सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. नक्की. डॉक्टर सुवर्णा, खूप खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी या सगळ्या विषयांवर बोललात. मात्र आत्ता आपण इथे हा संवाद थांबवतोय अशासाठी कारण मंत्री अशोक चव्हाण बोलतायत थेट प्रक्षेपण या निमित्ताने आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय एवढा आहे की महाराष्ट्रातले अन्य खासदार म्हणजे मराठा समाजाच्या कारणास्तव बाहेर झगडणारे खासदार भाजपचे हे या विषयावर मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत महाराष्ट्रातले. ही शोकांतिका आहे गोष्टीची. म्हणजे प्रीतम मुंडे वगळता मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भामध्ये बाहेर जे लोक वक्तव्य करतात सभागृहात ते बोलले असते तर ती बाजू मांडण्याच्या बाबतीमध्ये एकमत दिसलं असतं. परंतु त्यांनी मात्र याच्यामध्ये कुठेही या भावना सकल मराठा समाजाच्या भावना या व्यक्त केलं नाही हे दुर्दैवाने या ठिकाणी आज स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यांना अधिकार देण्याच्या मागची ही भूमिका ही तकलादू म्हणावी लागेल. राज्य सरकारला हे करायचं असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाची जी काय अडचण आहे ती कशी काय ओलांडायची हा प्रश्नाला उत्तर मात्र लोकसभेमध्ये मंत्र्यांनी दिलं असतं तर बरं वाटलं असतं. कारण सर्वांनीच सांगितलं की 50%ची लिमिटेशन आहे करणं सगळ्यांनी मागणी केली. तर सभागृहामध्ये फक्त याच्यावर विचार करण्याची म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणाले विचार करण्याची गरज आहे. तो विचार जर आज झाला असता तर कदाचित ही वेळ झाली नसती. विचार नंतर करणार त्यापेक्षा हा विचार आज केला असता. त्यांनी आज म्हटलं आहे सभागृहात की सदस्यांच्या भावना विचार करण्याची गरज आहे. आता विचार करण्याची गरज पुन्हा त्याला वाट पाहायची का. पण शेवटी मराठा समाजाला अजून काही दिवस किती वर्ष वाट पाहायची. आज हा निर्णय कदाचित घेतला असता तर पुन्हा विचार करण्यासाठी वेळ गेला नसता असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून आजचा निर्णय काय अंशी स्वागतार्ह जरी असला तर पूर्णपणे त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात व मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये मार्ग मोकळा झाला असं मला तरी वाटत नाही. आज संसद में तमाम पार्टियों ने मिलकर राज्य को अधिकार आरक्षण के संदर्भ में ओबीसी आरक्षण एससीबीसी आरक्षण के संदर्भ में कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 127 अमेंडमेंट पारित किया है
और आज मैं ये भी खास कहूँगा कि मैं सोनिया जी गांधी जी का आभार व्यक्त करूँगा। अन्य भी जो पार्टीज है, एनसीपी है, शिवसेना है, समाजवादी पार्टी है, अन्य पार्टी यूपीए में है शिवसेना के साथ में, वो भी उनका मैं आभार व्यक्त करूँगा कि मराठा आरक्षणासंदर्भात आज प्रीतम मुंडे यांच्या व्यतिरिक्त कुणीही खासदार बोललं नाही सभागृहामध्ये, याची मला खंत वाटते। 50% आरक्षण मर्यादा काढून टाकण्याची सुवर्ण संधी आज केंद्र सरकारनं गमावली, असंही मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण बोलत होते। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे। एसईबीसी वर्ग ठरवण्याचे अधिकार आता राज्याला आलेले आहेत। 127वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालंय। 2/3 बहुमतानं विधेयक पारित करण्यात आलंय। उद्या राज्यसभेमध्ये विधेयकावर चर्चा होणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, एसईबीसी वर्ग ठरवण्याचे अधिकार आता राज्याला दिले गेलेले आहेत। 127वी घटना दुरुस्ती मंजूर झालेली आहे आणि लोकसभेमध्ये ती मंजूर झाली आहे। राज्यसभेमध्ये उद्या त्यावर चर्चा होईल। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय अधिक माहिती? आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। मात्र एसईबीसी वर्ग ठरवण्याचे अधिकार आता राज्याला मिळालेले आहेत, कारण 127वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालंय आणि 2/3 बहुमतानं हे विधेयक पारित झालंय। उद्या राज्यसभेमध्ये यावर चर्चा होईल आणि मग यावर शिक्कामोर्तब होईल असं आपल्याला म्हणता येईल। 127वी घटना दुरुस्ती विधेयक ज्याला लोकसभेमध्ये मंजुरी दिली गेलेली आहे आणि उद्या राज्यसभेमध्ये यावर चर्चा होईल। यामध्ये एसईबीसी वर्ग ठरवण्याचे अधिकार आता राज्याला मिळालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। या बातमी संदर्भातले सगळे अपडेट्स आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलून घेऊया। आमचे प्रतिनिधी पुन्हा जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती? महत्त्वाचं म्हणजे जवळपास 5 तास लोकसभेमध्ये घटनेच्या 127व्या दुरुस्तीच्या संदर्भात चर्चा झाली, ज्याच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गामध्ये एससीबीसी सारख्या प्रवर्गामध्ये ज्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होतो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत केंद्रबिंदू ठरलेला हा विषय आहे मराठा आरक्षण। आणि या विषयावरती आज साधारणतः लोकसभेमध्ये विस्तारांची झाली। खास करून जर बघितलं तर महाराष्ट्रातील जे प्रमुख पक्ष आहे, जसं शिवसेना एक पक्ष आहे, त्यानंतर सोबतच जर बघितलं काँग्रेस एक पक्ष आहे, यांच्याशिवाय महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या तिघांनी या सगळ्या याला पाठिंबा दिला आणि सोबतच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील विस्ताराने पाठिंबा दिला। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं, हे अत्यंत महत्त्वाचं विधेयक पारित झालंय आणि या विधेयकाच्या माध्यमातून कुठेतरी आता मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला का असाच म्हणावं लागेल। नक्की प्रशांत, धन्यवाद आपण सविस्तर याविषयी माहिती दिल्याबद्दल। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। या बातमीचे पडसाद, परिणाम, यावरच्या प्रतिक्रिया सगळं आपण न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहात। आता मात्र बुलेटिनमध्ये इथेच थांबतो। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।